नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आता नीटची परीक्षा आज आहे आणि विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये आहेत आणि आपल्या सोबत काही पालक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। त्याचबरोबर आजच्या आपल्या विशेष भागाचे प्रायोजक आहेत ब्रॉडवे एज्युकेशनल कन्सल्टन्सी नांदेड, त्यांच्या वतीने आजचा विशेष भाग प्रायोजित आहे। आपल्यासोबत काही पालक आहेत, जवळपास 25 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेत आणि पूर्ण जागाचा विचार करायला गेलं तर 1 लाख जागा आहेत। यामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलंय, यामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धती तयार केली, आता तुम्ही पालक आहात, तुमचे विद्यार्थी नीटमध्ये आहेत, तर तयारी कशा पद्धती? सर, वेगवेगळे क्लासेस आणि वेगवेगळ्या कॉलेजेसनी आपापल्या पद्धतीनं तयारी पूर्ण करून घेतलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्याचं मनोधैर्य वाढवणं, त्यांचे वेगवेगळे मॉक राऊंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि समाजानं विशेषतः नांदेड शहरानं सुद्धा विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतलेली आहे। आज आम्ही पाहतोय की इथं प्रत्येकाला पाणी प्रोव्हाइड केलेलं आहे लोकांनी, फ्रीमध्ये कुणाचेही चार्जेस घेतलेले नाही आहेत। प्रत्येकाला पाण्याच्या बॉटल आणि एक सेंटरवर एक चांगलं वातावरण आज इथं दिसून आलेलं आहे। आता याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचं जे काही स्कोअर आहेत हे निश्चितपणे नांदेडसाठी एक चांगली आणि अभिमानाची गोष्ट देतील, एवढं मला वाटतं। नक्कीच चांगली आणि अभिमानाची गोष्ट देतील असं मत आहे। तुम्ही या नीटच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थीमध्ये आहेत, त्याबाबत काय सांगायचं? विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि क्लासेसने सुद्धा त्यांची तयारी करून घेतलेली आहे। मला वाटतं या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन करतील आपल्या नांदेडमध्ये। एकीकडे आपण ही स्पर्धा पाहायला गेलं तर 25 लाख फॉर्म पडलेत, त्यामध्ये पूर्ण ओव्हरऑल 1 लाख विद्यार्थी त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। 1 लाख विद्यार्थ्यांपुरत्या जागा शिल्लक आहेत, जवळपास एका जागेसाठी 25 विद्यार्थी कॉम्पिटमध्ये आहेत। तर याबाबत तुम्ही काय सांगता? कॉम्पिटिशन तर खूप आहे, पण त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणं तेवढं बी महत्त्वाचं आहे, कारण विद्यार्थी MBBS होणार आहे, डॉक्टर होणार आहे आणि डॉक्टर होणं हे म्हणजे एक अतिशय मोलाची गोष्ट आहे। त्यामुळं त्या ठिकाणी स्पर्धा असणारच आहे। 25 लाख विद्यार्थी जे आपण देशामध्ये वेगवेगळ्या चॅनलच्या याच्या माध्यमातून पाहतोय, पण सर्वच विद्यार्थी हे तेवढ्याच सिरियसली परीक्षा देणारे नाही आहेत। बऱ्याच NTAने काल अलाउड केल्याप्रमाणे बऱ्याच जण 11वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यावर्षी फॉर्म भरलेले आहेत। या 25 लाखापैकी बरेच रिपीटचे सुद्धा विद्यार्थी आहेत। त्यामुळे हा आकडा जरी जास्त दिसत असला तरी कॉम्पिटिशन काही मोजक्याच विद्यार्थ्यांमध्ये राहणार आहे आणि तेच यशस्वी होणार आहेत। नक्कीच आकडा जरी मोठा असला तरी कॉम्पिटिशन काही मोजक्याच विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे आणि जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांचंच असणार आहे। आपल्यासोबत अजून पालक आहेत, तर तुम्ही तुम्ही कुठून आला? शास्त्रकुंड, इस्लापूर, किनवट तालुक्यातून विद्यार्थ्याला घेऊन आला? हो। नेमकं कशा पद्धतीने, नेमकी कोणती भावना घेऊन आला की विद्यार्थी MBBS साठी पात्र व्हावा? हो, मेडिकलसाठी पात्र व्हावं या भावनेनं आलेला आहे। नक्कीच प्रत्येक पालकाला वाटलं की आपला विद्यार्थी MBBS साठी पात्र व्हायलाच हवा। तर नेमकं तुम्ही ग्रामीण भागातले? हो, ग्रामीण। कुठून आला? नायगावरून। तर नेमकं ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी कुठं होता? हो, इथं IIB ला होता। इथंच होता? हो। नेमकं कशी तयारी केली आणि त्याकडे लक्ष कशा पद्धतीने? छान, इन्स्टिट्यूटवाल्यांनी चांगलं लक्ष केलं, छान केलं। तुम्ही कुठून आलात? यवतमाळ। यवतमाळवर? यवतमाळ कळम कात्री। विद्यार्थी कुठं होता शिक्षणासाठी? RCC इथंच होता। आता तुम्ही परीक्षेसाठी आलात, त्याला एक करेज देण्यासाठी? रिपीटर आहे। ठीक आहे, कशा पद्धतीत तयारी होती? त्याची चांगली तयारी होती। चांगली तयारी यावर्षी लागेल? हो, यावर्षी लागेल। मागच्या वर्षी 350 भेटले होते, यावर्षी रिपीटर केल्याच्याने जास्त भेटते बा। म्हणजे एक आशा आहे की फर्स्ट ट्राय जरी आपला फेल गेला असला तरी नेक्स्ट ट्रायमध्ये आपण MBBS साठी पात्र राहू या आशेने रिपीट दिली। तुम्ही कुठून आला? मी मेंढका, तालुका मुदखेड। मी सेवानिवृत्त शिक्षक आहे। माझा मुलगा नीटची फर्स्ट रिपीट करतोय। मेडिकल लाईनमध्ये नीट परीक्षा देत असताना खूप स्पर्धा आहे या ठिकाणी। जवळपास 25-26 लाख विद्यार्थ्यातून 70,000 विद्यार्थी आणि ही जीवघेणी स्पर्धा पालकाची आहे विद्यार्थ्याबरोबर। आणि विद्यार्थ्याच्या मानसिक ताणतणावामध्ये मला तरी स्वतः शिक्षक असल्यामुळे असं वाटतं की विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचं योग्य क्षेत्र त्याला निवडू द्यावं। आम्ही आमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा विद्यार्थ्यावर लादतो आणि त्यामध्ये ते डिप्रेशनमध्ये जात आहेत असं लक्षात आलं। पण ज्याला आवड आहे खरंच ते सक्सेस होतात निश्चित। आज 720 पैकी ओपनला 580च्या वर कटअप आहे, OBC 560च्या वर कटअप आहे
आणि हे मार्क हे गुण मिळवण्यासाठी 16-16 तास 15-15 तास विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात आणि 1-2 मार्काहून 4 मार्काहून त्यांचा जर नंबर गेला तर पुन्हा ते डिप्रेशनमध्ये येतात. म्हणून विद्यार्थ्यांना पालकांनी मानसशास्त्राप्रमाणे हाताळावं. नाही लागलं तरी त्याला इतर वेटरनरी असेल, BSc ॲग्री असेल, BMS असेल असे क्षेत्र आवडीचे निवडू द्यावेत. आपल्या महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा विद्यार्थ्यावर लादू नये एवढीच मी विनंती करेल. तुम्ही शिक्षक होतात, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांसोबत तुमचा संवाद झालेला आहे, विद्यार्थ्यांच्या भावना तुम्हाला समजतात. पण एकीकडे पाहायला गेलं तर आत्ताच्या काळामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी शिकायला आला तर फक्त डॉक्टर आणि इंजिनियर या 2 गोष्टीकडे जास्त कल आहे. पण विद्यार्थ्यांची मानसिकता त्यामध्ये विचारात घेतली जात नाही. काय करायचं, 12वी झाली, 10वी झाली, काय करायचं, सायन्स घ्यायचं, सायन्स घेतल्यानंतर काय करायचं, MBBS किंवा करायचं किंवा IIT JEE सारख्या परीक्षा द्यायच्या. पण याकडे विद्यार्थ्याची मानसिकता लक्षात न घेता मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलं. तर याला पालकांनी कसं हाताळायला हवं आणि विद्यार्थ्यांनी त्याला कसं हे केलं पाहिजे की त्याला सामोरं कसं केलं पाहिजे? खरं तर इतर 12वी विज्ञानानंतर बरेचसे क्षेत्र आहेत, पण बऱ्याच जणांना ते क्षेत्र माहीत नाहीत, विभाग माहीत नाहीत. आणि आपलं विद्यार्थ्याचं करिअर करण्यासाठी या 2 क्षेत्राचीच विद्यार्थी आणि पालक जास्तीत जास्त निवड करतात. कारण BE झालं, IIT झालं, NIT MITला COEPला ॲडमिशन मिळालं तर 20-25 लाखाचं आरामशीर पॅकेज मिळते म्हणून इंजिनिअरिंगकडे जातात. MBBS BAMS झालं, BDS झालं की कोणाच्याही पुढे डोनेशन द्यावं लागत नाही म्हणून आपापला एक उद्योग करता येईल म्हणून क्लिनिक स्थापन करता येईल म्हणून विद्यार्थी तिकडे जातात. पण या व्यतिरिक्त अनेक क्षेत्र अशी आहेत पण त्याला मार्गदर्शनामध्ये कमी आहे. शासनाकडून योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये नोकरी नसल्यामुळे विद्यार्थी याच 2 क्षेत्राची जास्तीत जास्त निवड करताना दिसून येतात. स्पर्धा परीक्षेमध्ये बी जीवघेणी स्पर्धा झालेली आहे. MPSC असेल, UPSC असेल, तिथेही सक्सेस रेट खूप कमी असल्यामुळे विद्यार्थी सेफ करिअर म्हणून मेडिकल, नीट आणि इंजिनिअरिंगचीच निवड करत आहेत असं दिसून येते. ॲग्री असेल, ॲग्रीमध्ये जागा भरपूर रिकाम्या आहेत. शेती क्षेत्राशी संबंधित सर्व विभागातल्या रिक्त जागा आहेत त्या शासनानं भरल्या तर BSc ॲग्री करतील मुलं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या जागा भरल्या तर वेटरनरी करतील. आणि या सर्व क्षेत्राशी संबंधित रिक्त जागेची माहिती देण्यासाठी शासनाकडून एक तज्ज्ञ समिती नेमावी जेणेकरून इकडे येण्याचा ओढा विद्यार्थ्याचा कमी होईल. नक्कीच दुसरा एक गोष्ट आपण पाहतोय की विद्यार्थी डॉक्टर आणि नीट हे 2 गोष्टी अवलंबतातच. पण त्यासोबत त्यांना हे करायचं असेल तर क्लासेस लावावेच लागतात. क्लासेस लावले म्हणजे ग्रामीण भागातले गरीब कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत त्यांना हे परवडण्यासारखं नाही. शेतकरी कुटुंबातील लोक फक्त कर्ज काढून जमिनी गहाण ठेवून विद्यार्थ्यांना शिकवतात. मग याकडे शासनाने कशा पद्धतीत पाऊल हवेत आणि क्लासेस व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नीट किंवा JEE IITच्या तयारीसाठी उपलब्ध होऊ शकतो का, जे की ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना परवडेल अशा पद्धतीचा? सर, स्पर्धा एवढी वाढलेली आहे आता. ज्या ठिकाणी विद्यार्थी 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेतात शाळेमध्ये त्या सिलेबससुद्धा होत नाही. कारण या क्लासेसच पूर्ण अवलंबून आहे. बरं, क्लासेस नाही लावले तर त्या प्रवाहात विद्यार्थी टिकू शकत नाही. योग्य मार्गदर्शन करण्यासाठी इथं नांदेड हे शिक्षणाचा हब झालेला आहे. नीटचा असेल, IITचा असेल. जर विद्यार्थी या ठिकाणी क्लासेसला आला नाही तर पालकाचा आणि विद्यार्थ्याचा आत्मविश्वास होत नाही घरी राहून आपली तयारी होईल असा. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसारखे विषय कॉलेजमध्ये जरी अभ्यासापुरते शिकवले, सेकंडरी बोर्डचे जरी शिकवले तर नीटची तयारी कुठल्याच कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या करून घेतल्या जात नाही. म्हणून इथं प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला खूप महत्त्व आहे. 1 लाख, 1.25 लाख, 75,000 अशी पर इयर फीस, परत रूम रेंट हे आवाक्याचं बाहेरचं आहे. मध्यमवर्गीय लोकांना कर्जबाजारी व्हावं लागतं. मुलगा सक्सेस झाला तर ठीक आहे, नसता कुटुंब, परिवार आणि मुलगा सगळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणून शासनाने कॉलेजच्या स्तरावर जर हे नीट मार्गदर्शन ठेवलं, जे प्राध्यापक आहेत, तज्ज्ञ प्राध्यापक आहेत ग्रामीण भागातसुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून, तर ग्रामीण भागाचा ओढा शहराकडे येणारा कमी होईल आणि विद्यार्थ्यांना गोरगरिबाच्या नीटचं आणि IITचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता येईल. नक्कीच शासनाने वेगवेगळ्या सुविधांचा अवलंब करून विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन द्यायला हवं या पद्धतीचं मत आहे. आपल्यासोबत अजून पालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर कुठून आला तुम्ही? वसमतवरून. विद्यार्थी 12वीची नीटची परीक्षा देतो. हो. नेमकं काय भावना आहे? विद्यार्थी यावेळेस नीटची परीक्षा दिली, कशी तयारी कशी झाली त्याची? चांगली झालेली. चांगली झाली. कुठे राहत होता अभ्यासासाठी? इथं नांदेडलाच होता. ठीक आहे. तुम्ही कुठून आलात?
वाळकी बाजार, वाळकी बाजार हदगाव. हदगाववरून ग्रामीण शेतकरी ग्रामीण भागातले आहेत. हो. नेमकं या भरमसाठ शिक्षणाची फीस आहे, या सगळ्या फीसमधून आता अपेक्षा आहेत का की विद्यार्थी आपला पात्र ठरेलच? आता ते लेकराच्या बुद्धीवर असते. आपला कर्तव्य आपण करायचं असते. मेन सांगायचं म्हणजे आपलं कर्तव्य आपण करायचं. लेकराची आता ते इच्छा असेल तर का शिकायचं, आपण सहकार्य करायचं. फक्त आपण आपलं सहकार्य करायचं, विद्यार्थी त्याच्या पात्रतेनुसार तो त्याच्या पुढं जाईल, आपण फक्त पुढे ढकलण्याचं काम करायचं. नक्कीच हीच भावना प्रत्येकाची असते. नीटच्या संदर्भानं पालकांकडे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना कोणत्या याच्यामध्ये ॲडमिशन द्यावं. त्यासाठी सर्वप्रथम जर आपल्याला प्रवेश प्रक्रिया जाणायची असेल आणि त्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर खऱ्या अर्थानं गणेश तिडके सरांचं ब्रॉडवे काउन्सिलिंग सेंटर श्रीनगर या ठिकाणी आपण अवश्य त्या ठिकाणी नोंदणी केलं तर फायद्याचं होईल असं मला वाटते. त्याच्यामध्ये असं आहे की गणेश तिडके सर हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर सरांना किती मार्काला कोणतं कॉलेज मिळते त्यांची पूर्ण त्यांना अभ्यास आहे सरांचा. सर स्पॉट राऊंडपर्यंत गायडन्स करतात. त्याचबरोबर सरच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, ॲग्री, वेटरनरी, पॉली, MBA या सर्व प्रवेश प्रक्रियेमध्ये सरांचं ज्ञान आणि माहिती त्यांच्या काउन्सिलिंग सेंटरची अत्यंत चांगलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जे स्टॉप आहे ते अत्यंत चांगल्या दर्जाचं आहे. म्हणून मला वाटते की विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं, ॲडमिशन प्रक्रियेच्या दृष्टीनं ॲडमिशन प्रक्रिया हे किचकट होऊन चाललेली आहे. MBBS, BA, MS, फार्मसी हे एकाच वेळी सर्व ॲडमिशन प्रक्रिया होते. त्यामुळे आपल्याला काय चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते विद्यार्थ्यांना. म्हणून मला वाटते की सर्वप्रथम जर आपल्याला विचार करायचा असेल तर भारतामध्ये नंबर 1 असणाऱ्या ब्रॉडवे जे की गणेश तिडके सरांचं जे काउन्सिलिंग सेंटर आहे त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन घेऊन आपल्या पाल्याचं नुकसान होऊ देऊ नये यासाठी मी सर्व पालकांना सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार. गणेश तिडके सरांचं ब्रॉडवे काउन्सिलिंग सेंटर श्रीनगर येथे आहे आणि हे सेंटर भारतातील नंबर 1 मार्गदर्शन केंद्र आहे. आणि ह्या ठिकाणी इंजिनिअरिंग, नीट, फार्मास्युटिकल्स, लॉ, ॲग्री या सगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचं मार्गदर्शन होते. आणि सरांचं मार्गदर्शन एवढं छान आहे. माझ्या मुलीला गेल्या वर्षी 545 मार्क मिळाले असता सरांच्या मार्गदर्शनामुळं त्या मुलीला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ मिळालेलं आहे. आणि असे कमी मार्क मिळालेल्या मुलांचंसुद्धा सर गणेश तिडके सर चांगलं मार्गदर्शन करून त्या मुलांचं मेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करतात. एवढंच नाही तर सर मापाप राऊंडपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोहोचतात. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सर्व पालकांना मी विनंती करतो की आपण गणेश तिडके सरांचं ब्रॉडवे एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटर या ठिकाणी आपली नोंदणी करावी आणि आपल्या मुलांचं ॲडमिशनसाठी प्रयत्न करण्यासाठी आपण तयार राहावं आणि सरांकडे ॲडमिशन करावं अशी मी विनंती करतो. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.